नमस्कार, मी दिनेश वऱ्हाडे, कृषी सहाय्यक चांदूर बाजार. आपण ही बाग पाहून राहिलो. ही बाग थोडी इथला जो संत्रा आहे हा पूर्ण एक पहाडासारखी गोटेवाली जमीन आहे. संत्र्यासाठी खूप चांगली जमीन आहे तशी, परंतु या जमिनीमध्ये एरिकेशन करणं थोडं कठीण जात आहे. कारण आपण पट्टीने पाणी दिलं तर खूप स्पीडमध्ये निघून जाईल आणि इथं थांबणार नाही. आणि म्हणून आपण काय केलं आहे की या प्लॉटवर आम्ही एक 20 mm ची एक सिंगल लॅटर दिली आणि त्याला या पद्धतीनं 16 mm ची इनलाईन दिलेली आहे. तर याच्या कॅनोपीमध्ये पाणी वळवणे हा आमचा महत्त्वाचा एक उद्देश आहे. काय होतं आहे का, इतक्या मोठ्या प्लॉटला रात्रीनं ओलीत करणं शक्य नाही, कारण माणसंच भेटत नाही. त्यामुळं आपण या पद्धतीनं जर कधी पाणी वळवलं तर आपल्याला फ्लड इरिगेशन करण्याची गरज नाही आणि चारही बाजून पाणी भेटल्यामुळं हा बगीचा व्यवस्थित फुटेल. पाणी नियोजनामधला खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे. तर या पद्धतीनं एकतर इथं जर डबल लाईन जरी टाकली आपण तरी काही एरिया असा राहील का जिथं पाणी मिळणार नाही. डबल लाईनमध्ये दोन लाईननं पाणी मिळतं आहे, पण मधल्या एरियात पाणी मिळत नाही. आणि या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं बांगडीसारखी ही लाईन दिलेली आहे, या पद्धतीनं चारही बाजूनं पाणी मिळेल, त्याच्या कॅनोपीमध्ये पाणी मिळेल आणि खूप चांगली ग्रोथ होईल. यापूर्वीसुद्धा आम्ही मागील वर्षी एक क्षीरसागर साहेबाच्या बागेमध्ये या पद्धतीनं ठिबक केलेलं होतं. खूप सुंदर रिझल्ट आले. आपल्या जमिनीवर या पद्धतीनं इरिगेशन करण्यास हरकत नाही. धन्यवाद.